म्हाळसा, देवांचा बानूशी विवाह होणार हे सत्य जेव्हापासून तुला समजले आहे तेव्हापासून तू अधिकच अस्वस्थ झाली आहेस. पण हा अस्वस्थपणा केवळ पत्नी म्हणून नाही हे मला ठाऊक आहे. तुझा दुस्वास, तुझा अहंकार तुला स्वस्थ बसू देत नाही आहे. म्हाळसा, सकाळपासून तुझ्या पोटात अन्नाचा कणही नाही गेला. तुझी अवस्था बघवत नाही ग. मला पडलेले प्रश्न जोवर सुटत नाही तोवर मी अन्नच काय जलग्रहण देखील करणार नाही. अगं, पण नंदेशराव गेले आहेत ना चंदनपुरीत. येतील ते, मिळतील तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर. मिळायलाच हवी, नाहीतर माझी शिळा झालेली सर्वांना बघायला मिळेल. चंदनपुरी गाव कसलं? रानातली एक छोटी वस्ती. त्या वस्तीवरची ही बानू, रानात राहणारी, गुरं सांभाळणारी अत्यंत सामान्य साधी मुलगी. मला अजूनही एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की हे अशा एका रानात राहणाऱ्या मुलीशी विवाह करण्यास का गेले असावेत? काय आहे तिच्याकडे जे माझ्याकडे नाही? यांना तिच्याशी का विवाह करावा असा वाटतो? म्हाळसा, तुझी तळमळ मला दिसत नाही का ते? पण एकदा का सत्य स्वीकारायचं म्हटलं की मग त्या बरोबरीने येणाऱ्या यातना देखील सहन कराव्या लागतात. बानू, 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 संसार मोडला आहे त्या मुलीने माझा. कधीही स्वस्थता नाही मिळणार तिला. बानू, नग ग अशी घुम्यासारखी बसूस. हे बघ, झालं गेलं इसरून जावं माणसा. अरे कसं इसरून जाऊ म्या? ज्या घरात लहानाची मोठी झाले ते घर आता माझं नाहीच. ज्याला बाबा हाक मारत तीस काढलं, त्याच्या अंगा खांद्यावर खेळले, ज्याला जलमभर त्रास दिला, त्याला काय हवं काय नगत हे बघितलं, तेव्हा माझा बाच नाही. म्या कुणीतरी परकी आहे. हे कसं इसरू म्या? अगं पोरी, अगं मला समजतंय ग तुझ्या मनाची खालमे. तुला कसं समजावं तेच कळणं झालंय बघ मला. एक ध्यानात ठेव, तू माझीच पोर आहे. ये बानू, अगं दार उघड ग बानू. ये बानू, अगं दार उघड. हे बानू, अगं दार उघड ग. बानू, असं काय करतेस ग? दार उघड ना, आम्ही बी परक झालो एका दिवसात. अहो बानूबाई, असं काय करतेस? वास पात्र तुमच्या वस्तीवरला समध्यास हे ठाव असून बी तुम्हासनी कोण बी काय बी बोलला नाही. ठाव आहे का? का तर तुम्हासनी त्याचा त्रास नग भया. हा तुमच्या बाला त्याचा त्रास नग भया. अहो बानूबाई, उघडा की हो दार. ओ बानूबाई. बा, अरे पण माझा बा कोण आहे नक्की? अगं ते मला ठाव नाही ग. मला रानात मराया सोडलं. तो कोण होता त्यानं? पर कोण आहे त्यो? कोण आहे माझा बा? अगं ए बानू, दार उघड ग. ए बानू. मुनिवर, तुमच्या शिष्याला
आता या क्षणी तुमची आवश्यकता आहे. तिला पडलेल्या अनेक प्रश्नांची तिला उत्तरं हवी आहेत. आणि आता या क्षणी ही परिस्थिती केवळ तुम्हीच सावरू शकता. मुनिवर, आता वेळ आली आहे की बानूला तिच्या खऱ्या पित्याबद्दल सांगण्याची.